एक असते चिमणी, चिमुताई, एक कावदादा, कावला. ते कावल्याचं घर असतं मेणाचं, चिमुताईचं घर नाही कावल्याचं घर असतं शेणाचं, चिमुताईचं घर असतं मेणाचं. मग एक दिवशी लय पाऊस येतो. मग पाऊस आला ना मग ते काय करते, कावळ्याचं घर वाहून जातं. चिमुताईच्या घरी जातो. चिमुताई दार उघड. ते काय म्हणते, तू म्हण की मग थांब माझ्या बाळाला आंघोळ घालू दे. मग चिमुताई दार उघड. चिमुताई दार उघड. थांब माझ्या बाळाला कपडे घालू दे. चिमुताई दार उघड. थांब माझ्या बाळाला दूध पाजू दे. म्हण की तू. मी म्हणणार चिवताई दार उघड. मी कावळा, तू चिमणी. आणि मग काय म्हणायचं, थांब माझ्या बाळाला जेवण चालू दे. मग आता मग उघडते बाबा दार उघडल्यावर कावळा जातो आतमध्ये. जातो कावळा म्हणतो, आता मी कुठे बसू. ते बसते साखरेच्या पोत्यावर. बापरे. मग साखरेच्या पोत्यावर कावळा काय करतो, खातो पितो. त्याला बदला घ्यायचा असतो. ही लवकर दार उघडत नाही ना, मग त्याला बदला घ्यायचा असतो. मग तेव्हा खातो, साखर खातो आणि त्याला लागते जुलाब. आणि मग तो करतो जुलाब करतो सगळ्या त्या साखर. मग ती चिमुताई बघती, हे काय केलं रे काहू दादा, मग तू मला दार उघडलं नाही लवकर. मग मला झाले जुलाब म्हणतो. मी खाल्लेलं आहे आणि मला झालं जुलाब. मग आता मी काय करू. मग आता हे काय करू मी साखर. म्हणतो दे फेकून, मला काय करायचं आहे. ते म्हणते काय म्हणतो, चिवताई दार उघड. काय ग आमची गोष्ट आखोड, आमच्या पाठीत लाकूड. बरं आता मी दुसरी सांगते गोष्ट तुला. हे बघ, एक असती म्हातारी. ती जाती काटेकुपाटी. तिला गावतं बोर. ती खाती बोर. मग ती बोर खाऊन दारात टाकती बिटोळी. मग तिथं उगवतं बोरीचं झाड. मग त्या बोरीला येतात बोरं. तोंडाने बोल ना, होकार दे ना. हां. मग त्याला बोरं आल्यानंतर ना कोलबा काय करतो, रोज येतो, बोरं खातो, चुलीशी करतो आणि उमरेला पुसून जातो. मग चिवताई ती काय म्हणते, म्हातारी बाया माझे बोरं खात्यात, माझ्या उमरेला घाण कोण पुसून जातं, उमरेला डोंगी पुसून जाते ती. आणि मग काय करतं, आता मी लक्षात ठेवते म्हणते. मग ती बसून राहते. एक दिवशी बसून राहते, अशी दडून बसते. येतो कोलबा येतो. मग काय करतो, बोरं झाडावर चढतो, बोरं बिरं खातो, जातो चुलीत शी करतो, उमरेला पुसायला जातो. कशी करते म्हातारी, कोलबा बोर पिकली. ते म्हणतो नको ग म्हातारे टील पुळली. कोलबा बोर पिकली, नको ग म्हातारे टील पुळली. आणि असं करून जातो निघून. आता निघून गेल्यानंतर मग काय होतं, आमची गोष्ट आखूड, तुमच्या पाठीत लाकूड. आमची गोष्ट लांब, तुमच्या पाठीत खांब. आता तू सांग मला एक कहाणी सांग. आता तुम्हाला सांग. हा, मी सांगितलेलं नाही सांगायची. मी सांगितलेलं नाही, वेगळी सांगायची. जा असं असतं का. बरं सांग. नाही, पप्पाला कशी सांगते वेगळे कहाण्या तू रात्री पप्पाला कहाणी सांगते का. हत्तीचे सांग ना. दुसरे सांग. हातीची सांग, मुंगीची सांग, दुसरी कोणाची सांग. रागोची सांग, मैनाची सांग. मैना कशी करते, पोटो कसा करतो, पोपट कसा ओरडतो. बर, तुला आवाज काढा येतात का. बुब कसा भुकतो. थांब. मांजर कशी ओरडती. आणि गाय हंबा कशी ओरडती. हंबा. आणि हे मोठू कसा ओरडतो. इटू कसा ओरडतो.
सांग तू सांग लवकर चल. एक होती चिमटाई हा आणि आणि ना एक तुला हुमान सांगू का मग? हुमान सांग नाही नाही बरं सांग. हा एक होती चिमटाई हा. आणि एक होता कावला. हा मग एक दिवसाने लई पाऊस आला आणि नाही आणि ही आमचीच गोष्ट आम्हाला सांगते बघा. नाही ना असं असतं. काय की आई काय ग माझी गोष्ट मला सांगते. आणि एक दिवशी पाऊस आला लई आणि ते नाही ते कावल्याचं घर वाहून गेलं आणि ते चिमटाईची घरी गेलो. चिमटाई डाळ थांब माझ्या बालाला आंघोळ घालू दे. चिमटाई आंघोळ घाल. माझी गोष्ट मला सांगते जा दे ग. चिमटाई दुसरी डाळ सांग ना. जा, माझी कॉपी कर जाय ना. दुसरी नाही ठीक आहे, तू दुसरी सांग मला. जा माझी नाही सांग जा. मी नाही मागू द्या. जा 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 जा. मी सांगू का दीदी? मी सांगू एक गोष्ट? बर सांग चिडकीच आहे तू. एक होती चिमटाई. हा संपली ती गोष्ट. आता मी एक गोष्ट सांगू का? एवढंच चिडते तर माझीच गोष्ट सांगायची मला. सांग सगळ्या गोष्टी चिटिंग करायची का ग? सगळ्या गोष्टी चिटिंग करायची. मला झोप लागली. एक होती चिमटाई आणि एक होतं कावलं. एक दिवशी लई पाऊस आला आणि कावल्याचे घर वाहून गेलं आणि ते चिमटाईच्या घरी गेलो. चिमटाई त्या लोक थांब माझ्या मालाला आंघोळ घालू दे. चिमटाई डाळ उग थांब माझ्या बालाला कपडे घालू दे. चिमटाई डाळ उग थांब माझ्या बालाला दूध पाजू दे. चिमटाई डाळ उग थांब माझ्या बालाला कपडे घालू दे. चिमटाई डाळ उग थांब माझ्या बालाला कपडे आणि गंध आणि पावडर लावू दे. चिमटाई डाळ उगल. मग चिमटाईने डाळ उगललं. को बदला लेना था उस चिमटाई से. बहुत सारे साकर खाल्ले था अरे मराठी मी बोल ना. आता मराठी आता येते. आणि ते सगळी सारखं खाऊन घेतो आणि त्याला जुलाब होतात आणि त्याला जुलाब होतात. मग ती चिमटाई येते आणि बघते कावले हे काय केलं तू. मग तू म्हणतो तुम्हाला लवकर डाळ नाही उघडत ना म्हणून मी केली. काय केले? मग ते जातो आणि ते कावलं त्याच्या घरी होतं आणि ते बसलो होतं जेवण खात आणि त्याला एक भयानक आवाज आला. ती चिमटाईच होती आणि तिने आवाज बदलला होता आणि ते आला बाहेर कपडे घातले तिने लगेच. मग भूत बघितलं आणि घाबरला बघा आमची गोष्ट आहे का? कुणाची गोष्ट चांगली वाटली कमेंट करा. दीदीची वाटली का माझी वाटली? खरं खरं बोला. खरं खरं सांगा. ही माझी प्रत्येक टाइमला कॉपी करते. काय मी सांगन ना तेच सांगते. हिला काही येत नाही दुसरं. कोणाची आवड